राज्यात अनेक बंधुभावाचे प्रकार त्या ठिकाणी समोर येत आहेत। बारामती तालुक्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेरून भर दिवसा एका मुलाचं अपहरण करण्यात आलं। अपहरण करून त्या ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या मुलाला मारहाण करताना त्याचे व्हिडिओ चित्रीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं। संतोष देशमुखांसारखा प्रकार बारामतीमध्ये घडतोय का काय, अशी आता चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे। खरं तर हा प्रकार नेमका काय आहे आपण त्या मुलाकडून जाणून घेऊ। तो मुलगा आपल्यासोबत आहे, काय सांगशील, काय नेमका प्रकार घडला होता, सविस्तर सांग। माझे आईवडील त्याच्याकडे काही कारणास्तव काही अडचणी घेऊन गेले होते, तर त्या अडचणींचा त्याने फायदा घेतला की आपण तुमच्यावरती असं देवाचा कार्यक्रम करू, यासाठी मला हे करू। तर त्या देवऋषाचं नाव होतं पिंटू धुमाळ, जो की बोंधू बाबा आहे। फक्त लोकांकडून पैसे उकळण्याचं काम करतो। त्याने माझ्या आईवडिलांनी तब्बल 7 ते 8 लाख रुपये आतापर्यंत उकळलेले आहेत। तो कारण सांगायचा, तुमच्या घरात भूत आहे, मी ते भूत काढून देतो, तुम्ही हे घर सोडून जावा, तर आपण हे काय करू, जत्रा करू, ती जत्रा केल्यानंतरच तुमच्या घरात चांगलं होईल, किंवा तुमच्या मुलाला आता नोकरी लागत नाहीये, तर तुम्हाला तुमच्यावरती कोणतरी करणी केली आहे, तर तुम्हाला मला 1 लाख रुपये 2 लाख रुपये द्या, याचा कार्यक्रमाचा खर्च एवढा होईल, हा खर्च केला की तुमच्या मुलाला नोकरी लागेल। आणि या सगळ्या गोष्टीला माझा विरोध होता। मी माझ्या घरच्यांना सांगायचो की तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, त्याचा कोणत्याही प्रकारचं पैशाची देवाणघेवाण करू नका। याचाच राग त्या बंधुबाबाला होता की हा घरच्यांना थांबवतो, माझं जे काय पैसे पाणी आहे तो हा देत नाही त्यांना, किंवा या सगळ्याचा त्याला राग होता। काय नेमका 24 तारखेला काय नेमका प्रकार घडला होता? पोलीस ठाण्याच्या बाहेरून नेमकं काय घडलं होतं? पोलीस ठाण्याच्या बाहेरून एक फ्रॉन्क्स गाडी होती, मारुती सुझुकीची, व्हाईट कलरची। तर त्यामधून 2 जण, जे भारत मोहिते आणि अक्षय सोनवणे, हे 2 आरोपीच आहेत। तर हे 2 जण उतरले, मला त्यांचे बोलवलं की दादा 1-2 मिनिटं तुझ्याकडे काम आहे म्हणून। मी गाडीच्या जवळ गेला असता अक्षय सोनवणे यांनी मला जबरदस्ती गाडीत घातलं। गाडीत घातल्यानंतर मला मारहाण केली, आणि गाडी चालवत होता तो आदी मोरे, असं त्याचं नाव होतं। आणि जो अननोन व्यक्ती होता त्या माणसाला ते महाराज महाराज असं ते बोलत होते। प्रथमतः माझे दोन्ही मोबाईल काढून घेतले, मला गाडीमध्ये मारहाण केली, आणि माझं तोंड दाबून तांदूळवाडीच्या दिशेने पलंगे पेट्रोल पंपाच्या पाठीमागे जे एक गोडाऊन आहे तिथं नेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली। गाडीतून बाहेर काढल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की तू पिंटू धुमाळ या माणसाची तू माफी माग, पाया पडून माफी माग, तू त्यांना काहीतरी बोललेलं आहे। मी त्यांना विनंती केली की मला मारू नका, माझं त्यांचं काही संबंध नाही, मी त्या माणसाला काही ओळखत पण नाही, आणि त्या माणसासोबत माझा जास्त काही संबंध नाही, मी त्यांना काही विरोध कुठल्या गोष्टीला केलेला नाहीये। पण त्याच्यातला एक भारत मोहिते हा माझा व्हिडिओ तयार करत होता, ज्यावेळेस मला हे 7 ते 8 लोक मारत होती। 4 जण हे 4 व्हीलरमध्ये होते, आणि 3 लोक हे ज्युपिटर गाडीवरती आलेले होते। असं या सगळ्यांनी मला मारहाण केली, आणि त्यांचा मोटिव्ह एकच होता की तू फक्त पिंटू धुमाळ यांची माफी माग। काय पिंटू धुमाळचं असं नेमकं काय केलं होतं की तुम्हाला मारहाण करून ते पिंटू धुमाळची माफी मागायला होतं? कारण मी माझ्या घरच्यांना रोखत होतो की त्याच्यापाशी जायचं नाही, त्याच्यासोबत त्याला कुठले पैसे द्यायचे नाही, कोणतंही अंधश्रद्धेचं काम करायचं नाही आपल्याला। माझ्या घरच्यांनी माझं ऐकत होते की जायचं यायचं बंद केलं, तो जो पैसा पाणी मागत होता तो बंद झाला। मग त्यातला जे पैसे जात होते माझ्या घरच्यांकडे लाखो रुपये, ते बंद झाले, आणि हे फक्त माझ्यामुळे झालं। या गोष्टी साधारणतः हा पिंटू महाराज आहे, घरच्यांना पैशाची मागणी करायचा, काय काय नेमके अघोरी प्रकार किंवा काय काय अंधश्रद्धेचे प्रकार त्या ठिकाणी करायला लावायचा? तो जसं की आपलं प्राणी कापणे असं, किंवा एखादा उतारा करणे, त्याच्यानंतर एखाद्या देवाला जाणं, तिथं जाऊन एवढे एवढे पैसे चढवा तुम्ही, असं होईल तसं होईल असं। तुम्हाला मारहाण झाल्यानंतर तुम्ही पोलीस ठाण्यात गेला, काय पोलिसांनी नेमके काय वागणूक दिली तुम्हाला? पोलिसांनी वागणूक अशी दिली की मी फिर्यादी असून मला 6 वाजता एवढं प्रचंड मारहाण केली, तरी पण मला कोणी त्याची दखल घेतलेली नव्हती। मी 6 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो, त्यात पण मी जी फिर्याद देत होतो त्या फिर्यादीची दखल न घेता, म्हणजे जी मी सांगत होते मला जबरदस्ती गाडीत घातलं, माझे पैसे गेले, मला त्यांनी माझी वेळ मारण्याची धमकी दिली, तर हे अजून जे अननोन व्यक्ती होते 3 जण ऑलरेडी याच्यात आले होते, गाडीमध्ये दांडे वगैरे घेऊन ते थांबले होते तिथं, तर त्यांनी ते तपासात घेतलंच नव्हतं, म्हणजे ते जबाबामध्ये माझ्या घेतलंच नाही। किंवा 3 अननोन व्यक्ती पण होते, माझे पैसे गेले, माझं वॉच गेलं, ह्या त्यांनी गोष्टी तिथं घेतल्याच नव्हत्या। कोण होते पोलीस कर्मचारी, जबाब घेण्यासाठी कोण होते? वीर पोलीस म्हणून होते ते। नंतर काय घडलं? पोलीस निरीक्षकांना भेटला तुम्ही, काय नेमकं घडलं? त्याच्यानंतर मी PI सरांची भेट घेतली, PI सरांनी मला पूर्ण मदत केली। PI सरांनी त्यांना आधीच आदेश दिले होते की याचा काय जो जबाब असेल तो पूर्णतः पारदर्शक पद्धतीने घ्या, तरी पण वीर पोलिसांनी काय माझा जबाब घेतला नव्हता। त्याच्यानंतरही दुसऱ्या दिवशी मी PI सरांना भेटलो, चंद्रशेखर यादव सर आहेत, त्यांनी मला पूर्णतः मदत केली, आणि मग माझा पुरवणी जबाब त्यांनी घेतला, मला जसा हवा होता तसा। काय नेमका गुन्हा दाखल करण्यात आला? आता गुन्हा दाखल एवढा करण्यात आला आहे की अपहरण केलं,
अपहरण केल्यानंतर ना माझा जी चोरी झाली, थोडक्यात दरोडाच, कारण 8 लोक होते, त्यांनी जबरदस्ती माझे पैसे वगैरे काढून घेतले असं आणि मारहाण केली तशी. ही जे काही सराईत लोक होते यांनी तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला? हो, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 4 ते 5 वार असे होते की मी त्यांचं असं बोलतानाच ते म्हणायचे की हे आपल्या गुरूंना बोललाय, ह्याला संपवून टाका. आणि डोक्यात मारण्याचा पण माझा खूप प्रयत्न केला, पण मी माझ्या हाताने माझा बचाव केला. 4 ते 5 वार मी हातावरती घेतले. हे प्रकरण आपण जर पाहिलं तर हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे. आणि हा जो काही पिंटू महाराज आहे, या पिंटू महाराजाच्या डोक्यात आईवडिलांना ह्या मुलानं त्या पिंटू महाराजांकडे जाण्यासाठी थांबवलं आणि त्याचाच राग मनात देऊन सराईत लोकांना, सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली आणि या मुलाचं बरं दिवसा अपहरण करण्यात आलं. दुसरीकडे दुसरा विचार केला तर पूर्वी बारामतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार घडल्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला होता आणि या सगळ्या प्रकारामध्ये या मुलीचं ॲबॉर्शन करण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेमध्ये देखील पिंटू महाराजाचा सहभाग होता अशी चर्चा बारामती परिसरात आहे. खरं तर एकाच दिवशी 2 गुन्हे, खरं तर एका बाजूला एक मोठा पुरावा नष्ट करण्याचा धाडस या पिंटू महाराजांनी केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला एका तरुण मुलाला त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. शासनानं देखील अशा प्रकाराची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि विशेषतः तालुका पोलीस ठाण्याचे जे काही कर्मचारी आहेत, ज्या कर्मचाऱ्यांनी ह्या युवकांनी सांगितलेला जबाब न घेता वेगळाच काहीतरी जबाब त्या ठिकाणी मांडला, मात्र पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन पोलीस निरीक्षकांनी या संदर्भातला योग्य तो जबाब म्हणजे फेरजबाब, पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला आणि त्या महाराजाला तालुका पोलिसांनी अटक केलेली आहे. या महाराजांवरती केवळ अटक करून चालणार नाही, ह्यांचे जे काही गंभीर प्रकार करण्याची जी काही मजल होते यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं एखादं प्रकरण घडू नये याची काळजी पोलीस प्रशासनानं देखील घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनं देखील घेतली पाहिजे. यामुळे या प्रकरणामध्ये पिंटू महाराजांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.